कॉफी छान होती. कॉफीवाल्यापर्यंत तुमचा निरोप पोहोचवेन सर. कॉफी त्यानं बनवली, मी नाही. किती दिवस झाले इथे काम करताय? 10 दिवस झाले. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. सर आधी मी मुधोळकरांच्या ऑफिसमध्ये काम करायचो. हे सगळं तुम्ही का करताय? मला इथे नाही बोलता येणार. आपण तुम्हाला वेळ असेल तेव्हा नंतर भेटून बोलू. मुधोळकर साहेबांच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, फोन करा मला. हो. अँड टेक केअर. चला हे येतो. चला आउट ऑफ स्टेशन जाऊन येतो. चिंता एवढीच आहे की तुम्ही नाही आहात, तुमचं मनोरंजन कोण करणार? मी येतो ना तुमच्या सोबत. शाळेची ट्रिप आहे, शालेय सहल आहे तुम्हाला घेऊन जायला. कामासाठी चाललोय ना मी. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्याच्या कामाकडे जास्त लक्ष द्या. आणि लक्ष ठेवा त्या मुधोळकरवर. पे स्पेशल अटेन्शन टू मोतीवाल्या बाई. कळलं? त्यांची काळजी करू नका. मी त्यांना बरोबर काय त्यांच्यावर बरोबर लक्ष ठेवून राहतो. आणि एक महत्वाचं, तांबडे बाबांच्या सेवेत खंड पडता कामा नये. आम्हाला उचकी लागली की आम्हाला बरोबर समजतं सेवेत खंड पडलाय म्हणून. आम्हाला उचकी, सेवेत खंड. नाही, तुम्हाला उचकी लागू नये अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही मूर्खात ना? अहो सेवेत खंड पडू देऊ नका असं म्हणतो मी. उचकीचं काय मध्ये? चला येतो. आणि हो, त्या हरामखोराला सांगा. मुधोळकरला ना? तो आहेच. हा नवा हरामखोर अजय असं असं करतो तो. त्याला सांगा मला फोन करायला. मुधोळकरची वाट लावण्यासाठीची एक अभिनव कल्पना आहे म्हणावं आमच्याकडे. कोणती कोणती? मला तुम्हाला सांगितली असती पण तेवढी तुमची लायकी नाही. तुम्हाला सांगेपर्यंत बातमी लीक होईल, पेपरला छापून येईल मुधोळकर यांचे निधन, पण ते असतील जिवंत. हे ज्ञान तुमचं. आता काय मालकाविषयी काही आस्था, प्रेम, काही जिव्हाळा असेल ना तर जरा भरल्या डोळ्यांनी निरोप द्या. जरा डोळ्यात पाणी पिणी असू द्या, जरा वाटू द्या. आम्ही जातोय त्याचं. येऊ द्या पाणी, येऊ द्या संख्ये. पाण्याचं थेंब काढता येत नाही तुम्हाला. हे या पाणी. मालक बेस सांभाळून जा. फ्लाईटचं तिकीट यार. आय मीन प्रिंटआउट कुठे ठेवलं? मी इथं होता आता. ठीक आहे सर, मी तुम्हाला दिलंच नव्हतं तिकीट. ठीक आहे. हो, पण तू मगाशी काय ते एनव्हलप दिलं होतं ना मला. तो देढिया कन्स्ट्रक्शन्स कडून आलेला चेक होता. तो तुम्ही त्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय सर. सॉरी टू से सर, पण तुम्ही थोडेसे नर्वस वाटताय. नर्वस? मी का? नाही, आज तुम्ही मुलगी बघायला जाता ना तुमच्या घरी नागपूर. कमान संजय, त्या कारणासाठी नर्वस वगैरे होण्याची काही गरज नाहीये, कारण माझं उत्तर काय ते मला आधीच माहिती आहे. त्यामुळे मी काय उत्तर असणार आहे तुमचं सर? I'm sorry sir. It's okay. बरं संजय, ते मगाशी शिवराज सरनाईक आले होते, ते ओळखतात तुला?
नाही, कारण मी पाहिलं तू त्यांच्याशी काहीतरी बोलत उभा होतास. हो सर, ते आमच्या सत्यजित सरांचे सासरे ना. याच्या आधी ते एकदा दोनदा त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते, तिथे भेट झाली होती आमची. पण ऑफकोर्स त्यांनी मला लक्षात ठेवणं म्हणजे कमालच म्हणायला हवी त्यांची. कारण माझ्यासारखी काय 50 माणसं त्यांना रोज भेटत असतील. पण तू लक्षात राहिलास म्हणजे तुझ्यात काहीतरी स्पेशल. काय विचारत काय होते? नाही, हेच विचारत होते की तुम्ही आमच्या जावयांच्या ऑफिसमध्ये होतात, मग आता इथे कसे. मी सांगितलं सर की सुके, मी निघतो. ऑल द बेस्ट सर. नाही म्हणजे तुमचं उत्तर जरी ठरलेलं असलं तरी शुभेच्छा नेहमीच कामी येतात, नाही का. थँक्स, बाय. कोल्हापूरला गेला होतास? आला होता वाटतं तुला सत्यजितचा फोन. मुद्दा तो नाहीये. तू मला न सांगता कोल्हापूरला का गेलास? तूही गेली होतीस मला न सांगता, न कळवता, आणि वर खोटंही बोलली होतीस की मी घरात आहे म्हणून. एनिवे, मी कोल्हापूरला गेलो होतो कारण मला सत्यजितला खडसावून सांगायचं होतं की तू माझ्या बायकोला रात्री अपरात्री फोन करत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, आणि जनरलीच आमच्याशी कुठलाही संबंध ठेवू नकोस. मग काय म्हणाला तो? तो काय म्हणणार, खोटारडा माणूस. आधी तर मान्यच करायला तयार नव्हता त्याने फोन केला होता म्हणून. नंतर काय काय कारण देऊ लागला, काय चुकून लागला असेल वगैरे. एनिवे, मला त्याच्यापर्यंत जो मेसेज पोहोचवायचा होता तो मी अगदी व्यवस्थित पोहोचवून आलेलो आहे. तो अशा खोड्या काढत बसेल आणि आपण त्या सहन करू असं अजिबात होणार नाही. आणि प्रिया, आपणही यापुढे सत्यजित मुधोळकर हा विषय बंद करूया. मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये, तू सत्यजितला भेटायला गेलासच का? मी तुला एकदा सांगितलं ना प्रिया, हा विषय बंद म्हणजे बंद. हे बघ सुहास, तू म्हणालास विषय बंद म्हणून तो. हे ग प्रिया, प्रिया काय होतंय तुला? हॅलो प्रिया, प्रिया, प्रिया. चालून आल्यावर काय फ्रेश वाटतं. चक्क 1.5 किलोमीटर चाललो मी. आता याच्या पुढे स्टॅमिना वाढवणार मी. हे मंजिरी, अगं आता बघ तुझा बाप मॅरेथॉन मध्ये धावतो गेला तर बघ. आहेस कुठे? कुठे असणार, आम्ही इथेच आहोत. ए, उगीच मला डिवचू नकोस बरं का. मागे बरं टोमणे मारत असणार मारे. की दादा त्या दरवाजापासून हॉलपर्यंत येऊन चालून दाखव म्हणून मला. आज 1.5 किलोमीटर चालले, 1.5. अरे कसं असतं दादा, घोड्याला पळतं करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात ना. म्हणजे काही घोडे कुरवाळले की पळतात, काही घोड्यांना हंटरचा मार बसलं की पळतात, काही घोड्यांना चुचकारावं लागतं, तर काही घोड्यांना डिवचावं लागतं. हो की नाही मंजिरी? ए बाबा, तुम्हा दोघांच्या वादात मला प्लीज ओढू नकोस, प्लीज. अरे असं कसं? तुला तर घोड्यांबद्दल माहिती असली पाहिजे. सत्यजित रावांकडे होता ना घोडा. सॉरी म्हणजे सॉरी म्हणजे काय, खरं तर विषय घोड्यांचा होता, पण मी गाढवासारखा विषय भलतीकडेच नेला. हो की नाही? डोंट मेक इट अ हॅबिट. आणि यापुढे ते नाव या घरामध्ये कमीत कमी निघेल असं बघा.
बाय मनू, या गाढवाच्या गाढवपणावरनं आठवलं मला, तू महाबळ्यांकडे गेली होतीस त्या अपॉइंटमेंटचं काय झालं? म्हणजे तुमच्यात बोलणं काय झालं? कधीपर्यंत मिळू शकतं घटस्फोट म्हणाले? मी आज गेले नाही. का? नाही म्हणजे जमलं नाही मला. जमलं नाही? त्यात काय जमायचं? गाडी काढायची आणि सरळ महाबळ्यांच्या ऑफिसमध्ये जायचं. वेळ होता तुझ्याकडे? वेळ होता, बळ नव्हतं. कसलं बळ? बाबा, मी कसं सांगू तुम्हाला? बाबा, मला खरंच हा घटस्फोट. हे बघ मनू, डॉक्टरकडे गेल्याशिवाय रोगाचा इलाज होत नाही. तुला महाबळ्यांची भेट घ्यावीच लागेल. तू अशी आयत्या वेळेस कच खाऊ नयेस ना, म्हणून मी तुझ्या बरोबर येणार होतो. कळलं ना? कळलं? मुलं जर जबाबदारीने वागली ना, तर मग आई वडिलांना त्यांचं रक्त आठवायची काहीच गरज नसते. तर मलाच उद्या त्यांना फोन करून त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, आणि यावेळेस मी येईन तुझ्या बरोबर. कळलं ना? आराम करा म्हणून सगळेजण बजावत असतात. आराम करा. अरे पण मी खरंच आराम करावा असं घरामध्ये कोणाला जर वाटत असेल ना, तर मग स्वतःची कामं तरी धड करावीत ना आपण. मला काय हौस आहे का की स्वतःच्या जीवाची दग्ध करून पुन्हा एखादा हार्ट अटॅक ओढून घ्यायची? प्रिया, अरे हळू, सावकाश. आर यू ओके? काय ग, काय झालं अचानक? काय माहिती, काही कळलंच नाही. अचानक डोळ्यासमोर अंधारी आली आणि गरगरल्यासारखं झालं एकदम. तू काही खाल्लंयस का सकाळपासून? नाही. प्रिया, तू असं का करतेस? कशासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करतेस? काय फरक पडतोय त्याने? जगले काय किंवा मेले काय? कधीतरी वेड्यासारखं बोलायची थांब. तू बस, मी तुझ्यासाठी सँडविचेस करून आणतो. नकोय मला. मी तुला विचारलं नाहीये, मी तुला सांगितलंय मी आणतोय. हे काय झालं मला आता? अचानक अशी चक्कर येऊन का पडले मी? एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात तर नाहीये नाही? मी आजपर्यंत जी पाप केली त्याची शिक्षा म्हणून? कमॉन प्रिया, हा काय खुळचट विचार करतेस तू? पाप पुण्य असं काही नसतं. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो. मग तू काय चुकीचं केलंस? तुला काहीही होणार नाहीये. सगळ्यांना पोचवून मगच जाशील तू. खरं तर या प्रश्नाचं उत्तर हो की नाही एवढंच आहे म्हणून. तुला डिवोर्स हवाय का नको? अनु, काका, मी तुला याआधीही सांगितलंय, मी अजूनही तुळीत येत आहे.
मग आता ती वेळ आली म्हणून. कारण तुझ्या निर्णयावर बरेच जणांची आयुष्य टांगण्याला लागलेली आहे. दादाचं, माझं, अंकिताचं, मुधोळकरांच्या परिवाराचं आणि स्वतः सत्यजित रावांचं सुद्धा. तेव्हा जोपर्यंत तू कुठल्याही ठाम निर्णयापर्यंत पोहोचत नाहीस ना, तोपर्यंत सत्यजित राव तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करतच राहणार. आणि हे प्रयत्न करत असताना ते कुठलं पाऊल उचलतील हे आपण नाही सांगू शकत. का? काय करतील असं वाटतंय तुला? सत्यजित रावांचा स्वभाव माहिती आहे तुला. ते स्वभावानं आणि विचाराने किती इम्पल्सिव्ह आहेत ते. काका, तू जे काही बोलतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे तुला असं मला वाटतंय. भ्रम आहे तुझा. माझं म्हणणं एवढंच आहे म्हणून, निदान स्वतःच्या मनाशी तरी लवकरात लवकर निर्णय घे. तुझ्या या निर्णयावर अनेकांची आयुष्य अवलंबून आहे. काय तो निर्णय लवकर घे. गुड मॉर्निंग. काय ग, बरं वाटतंय ना? चक्कर बिक्कर थांबली ना आता? चक्कर थांबले पण डोकं अजून जड आहे. मला वाटतं चहा वगैरे प्यायल्यावर बरं वाटेल. मला पण मिळेल ना कपभर चहा? करून ठेवला, जाऊन घे. बायकोच्या हातचा गोड चहा आमच्या नशिबातच नाही. सुहास प्लीज, रोज सकाळी सकाळी टोमणे मारलेच पाहिजेत का? टोमणा कुठे, मस्करी करत होतो. आधी स्वतः खपली काढायची आणि मग म्हणायचं मी मस्करी करत होतो. प्रिया, सकाळी सकाळी मला अजिबात. जाऊ दे, तू बस, मी चहा आणते. नाहीतर पुन्हा म्हणशील की बायको. काय ग प्रिया, काय झालं? पुन्हा मला गरगरल्यासारखं होतंय. आपण डॉक्टरांकडे जाऊया, मी फोन करू त्यांना. सुहास प्लीज, इतकं काय झालेलं नाहीये. आय विल बी फाईन. हॅलो. अरे सुहासराव, तुम्ही उचललात होय फोन? कशी आमची लेक? ऍक्च्युली प्रियाला बरं नाहीये. बरं नाहीये? काय झालं? दादा, बिझी आहात का? थोडं बोलायचं होतं. बोला. नाही, मला असं वाटत होतं मी काही दिवस जरा बाहेर जावं. जावं? कुठे? गोव्याला. हवा पालट म्हणून? नाही, तसं नाही, पण माझी डिलिव्हरी गोव्याला झाली तर आवडेल मला. नेत्रा, पहिल्या बाळंतपणासाठी मुलींना माहेरी जाणं परंपरा आहे आपल्याकडे. पण तिथे कोण आहे तुझं? तुझे बाबा? बाबा असूनही काही उपयोग नाहीच आहे म्हणा त्यांचा. पण माझी मावशी असते डिचोलीला, तिच्याकडे जाऊ शकते मी. तुला इथे का नाही राहायचंय? आई तुझ्याशी नीट वागत नाही म्हणून? नाही नाही, असं काहीच नाही. आई छान वागतात की माझ्याशी. नेत्रा, मी घरात कमी वेळ असलो तरी घरातले वारे नेमके कुठल्या दिशेने वाहत आहेत ते कळतं मला. मला हे कळतंय की आईनं तुला अजूनही माफ केलेलं नाहीये. मी याबद्दल तुझ्याशी बोललो नाही याचं कारण असं की कुणावरही तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही या माणसावर प्रेम करा किंवा करू नका. मला असं वाटतं की एकदा बाळ आलं की सगळं नीट होईल परत. नाही दादा, आईंचा खरंच काही प्रश्न नाहीये. त्या आता जे काही वागतायत ते त्यांच्या जागी योग्यच आहे. त्यांना बाळाची काळजी आहेच आहे की. आणि
अधूनमधून चौकशी करतात त्या माझी. अधूनमधून. मंजिरी गरोदर असताना तिचं जे कौतुक या घरात झालं तसं तुझं होताना दिसत नाही. असं कोणाला वाटतं? ही तक्रार घेऊन आली तुझ्याकडे? आई, ती कुठलीही तक्रार घेऊन आलेली नाहीये हे मला वाटतं. या घरामध्ये ज्यांची जी कौतुकं व्हायची होती ना ती झाली. नेहमीच होत आणि यापुढे होत. दादा, मी बोलले त्याच्यावरती प्लीज विचार करा आणि मला सांगा. तुमची परवानगी असेल तरच तसं होईल, नाहीतर नाही. येते. आई, आता हे तुझे काय कान भरायला आली होती? ती कान वगैरे काहीही भरत नव्हती. तू तू आता आणखीन किती दिवस अशी? सत्या, ते माझं मला ठरवू देत ना प्लीज. बरोबर, काय काम होतं तुझं? मी काही दिवस प्रियाकडे जाते. तुला चालणार आहे ना? मी तुला कोण अडवणार? पण उत्सुकता म्हणून विचारतो. तिथे का? तिची तब्येत बरी नाहीये गेले काही दिवस. काय झालंय तिला? कदाचित ऍसिडिटीचा त्रास असावा. तिथे तिची काळजी घ्यायला कोणी नाहीये. सुहासराव दिवसभर कामात आणि मलाही थोडा बदल. ठीक आहे, उद्या सकाळी निघणार आहे मी. 2 दिवसांनी परत येईन. तुला खरंच चालणार आहे ना? आई, माझा हल्ली कुठल्याच गोष्टीला विरोध नसतो.